त्र्यंबकेश्वरमधील प्रवेश कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे। त्या संदर्भातली घोषणा नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। तर प्रवेश कर वसुलीच्या निमित्तानं गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाल्याचं समोर आलेलं होतं आणि याचाच भाग म्हणून झी 24 तासचे पत्रकार योगेश खरे यांच्यासहित इतर पत्रकारांना देखील नुकतीच मारहाण झालेली होती। त्याची सरकारनं आता गंभीर दखल घेतली आहे। त्र्यंबकेश्वरमधील प्रवेश कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। पत्रकार हे ज्या बातम्या देतात त्यामुळे काही गोष्टी आपल्या समोर येतात। त्यामुळे पत्रकारांवर हल्ला झाला त्याचा निषेध करतोय आणि त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे हेही मी सांगतो। आणि तो टोल नाका पण काय तो एंट्री पॉइंट तोही आपण काढून टाकतोय। त्यामुळे लगेच आपलं फटकन बघतो करतो पाहतो वाला काम नाही आहे।